चला, मदनला एक सुवर्ण संधी आहे. चेंडू पडायच्या आतमध्ये एक सुवर्ण संधी आली. पहा टेनिस बॉल क्रिकेट किती लांब गेले, साता समुद्र पार गेले मित्रांनो. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर कृष्णा सातपुला देखील एवढं प्राईज लागत नाही. प्रत्येक षटकाराला 100 रुपये, म्हणजे ही स्पर्धा लाखापेक्षा मोठी आहे. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं 50,000ची स्पर्धा आहे. पण असं वाटतं आहे की हे 360 मैदान जर आपण पाहिलं, कंढाल डोंबिवलीमधील हे मैदान, आणि ह्या मैदानामध्ये अतिशय दमदार आयोजन केलं आहे. तलवटपाडी, उपालेवाडी सर्व ग्रामस्थांचं आणि सर्व जेवढे आयोजकांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कौतुक मात्र कमी असणार आहे. चला, सामन्याला सुरुवात होते. सलामीची जोडी मोहन आणि मदन आणि अक्षय ही सलामीची जोडी आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिल्या संघाकडून पहिलं षटक P1चं षटक सूरज मोरे गोलंदाजी मार्कवर आहे. पहिला चेंडू मात्र अचूक टप्प्यावरती टाकला आणि निर्धाव चेंडूची इथे सांगता झाली. पहिला चेंडू निर्धाव टाकण्यात जरूर यशस्वी झाला. पॉवर प्लेचे षटक आहे. जास्तीत जास्त धावा इथे करावे लागतील. मुसाड चांदेवाडी मात्र इथे संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी इथे करत असताना पाहतोय. 4 षटकांची लढत आहे. जास्तीत जास्त धावा इथे कराव्या लागतील. दोन्ही संघ मात्र तुल्यबळ आहेत, ताकदवान संघ आहेत. इथे बघा पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय वारंवार. इथे मात्र दुसरा चेंडू देखील निर्धाव येतोय. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल सूरजच्या माध्यमातून. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी इथे केली जाते. सूरज मात्र चांगली गोलंदाजी करतोय. चांगला टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना आपण देखील पाहतोय. पॉवर प्लेचे षटक आहे. कमीत कमी धावा इथे काढण्यासाठी मात्र रोखण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. मोठ्या फटक्यांपासून देखील वंचित केलं जात आहे मुसाड चांदेवाडी संघाच्या फलंदाजांना. तर पाहायचं आहे नॉन स्ट्राईक रेटवरती मदन चांदेला देखील आपण पाहू शकाल. स्ट्राईकवरती देखील आपण पाहतोय अक्षयला देखील आपण पाहतोय. चला, सन्माननीय रवी सकपाळ आणि सन्माननीय महेशजी उत्तेकर यांना विनंती करते आपण मंचावरून स्थानापन्न व्हायचं आहे. माझा आवाज तुम्ही ऐकत असाल तर आपण मंचावरून स्थानावर पण व्हा. आपलं देखील कालिका माता क्रिकेट चषक 2024 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. पहा कशा पद्धतीची गोलंदाजी आहे. सूरज गोलंदाजी मार्कवर आहे. 3 चेंडू त्याने हाताळले. पहिले 2 चेंडू मात्र निर्धाव टाकले आणि तिसऱ्या चेंडूवरती मात्र इरादे स्पष्ट केले आणि गडी बाद करण्यात यशस्वी झाला. आणि मुसाड चांदेवाडी संघाचा पहिला गद्रा, पहिला गडी बाद होतोय अक्षयच्या रूपाने. पहिला हादरा बसलाय. बिन गडी बाद, 1 गडी बाद 0 धावा, म्हणजे कुठेतरी बॅकफुटला इथे जात असताना मुसाड चांदेवाडी संघ मात्र इथे आतापर्यंत आपण पाहतोय 3 चेंडू मध्ये एकही धाव मात्र इथे काढण्यात यशस्वी नाही झालेत आणि 1 गडी बाद देखील झालाय. चांगली गोलंदाजी मात्र आपण पाहतोय. कालिका माता सागर चौकीची वाडी याने टॉस मात्र जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि आमंत्रित केलं फलंदाजीसाठी मुसाड चांदेवाडी या संघाला. कुठेतरी बॅकफुटला जात असताना मुसाड चांदेवाडी मात्र संघ इथे आपण पाहतोय मात्र हार मारणारा संघ नाहीये. गेल्या वर्षी देखील अंतिम फेरीमध्ये खेळला आणि पहिल्या वर्षी देखील हा संघ मात्र अंतिम फेरीमध्ये खेळला होता. भले अंतिम फेरीमध्ये जाऊन हार मानली होती परंतु हार मारणारा संघ नाहीये. गेल्या वर्षी रुपेशजी चांदे यांना मी विचारलं होतं की 3ऱ्या वर्षी देखील तुम्हाला अंतिम फेरीमध्ये पोहोचावं लागेल, म्हणजे हा विश्वविक्रम होईल खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं खेड तालुक्यातील. इथे पहा टप्पा मात्र खाली राहिला. टप्पा मात्र पडल्यानंतर मात्र उसळी मात्र घेत नाहीये. वारंवार लवेजी आपण पाहतोय की खेळपट्टी एवढी अतिशय चांगली बनवली गेली आहे, म्हणजे आयोजक किती दमदार असतील. खऱ्या अर्थाने आयोजक मात्र या स्पर्धेतून बाद झाले परंतु या खेळाडूंना खेळण्याचं प्लॅटफॉर्म मात्र चांगल्या पद्धतीने या ठिकाणी करत असताना आपण पाहतोय. चला, गोलंदाजाला देखील सुवर्ण संधी नाही परंतु गोलंदाजाला देखील प्रोत्साहित केले जाते. सूरजला देखील राम उत्तेकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. पहा म्हणजे दोन्ही बाजूला 50-50 आहे. म्हणजे आपण डीमार्टमध्ये जातो ना, बाय वन गेट वन फ्री, म्हणजे एक फ्री मुसाड चांदेवाडीकडे जाईल आणि 1 फ्री कालिका माता साखर चौकेची वाडी या ठिकाणी जाईल. खऱ्या अर्थाने मदनसाठी देखील प्राईज आणि सूरजसाठी देखील प्राईज आहे. असं प्रोत्साहित करणारे फार कमी लोक असतात लवेजी. चला, पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आहे. सूरज गोलंदाजी मार्कवर 4 चेंडू त्यांनी हाताळलेत आणि हॅट्रिकची संधी या ठिकाणी असणार आहे. इथे पाहायचं आहे यष्टीरक्षक मात्र गफलत मात्र करतोय आणि फाईन लेगच्या दिशेने मात्र चेंडू गेला आणि 4 धावा. पंच देखील आपण पहा 50 वय गाठलं गेलंय तरी देखील किती उत्साह आहे मैदानामध्ये. खऱ्या अर्थाने आपण गेल्या वर्षी गोट्या अंपायरला देखील आपण पाहिलं होतं. तर खऱ्या अर्थाने काही लोकांना माहिती नसेल की गोट्या अंपायरचं खरं नाव काय आहे. शंकरजी धोत्रे त्यांचं खरं नाव आहे.
बरेचसे लोक म्हणतात की गोट्या अंपायर आला, गोट्या अंपायर आला, पण गोट्या अंपायरचं खरं नाव काय? शंकर धोत्रे. ठाणे परिसरामध्ये राहतात, ठाणे महापालिकेमध्ये पाणी पुरवठ्यामध्ये कार्यरत आहेत. म्हणजे दमदार आयोजक आणि खऱ्या अर्थाने एक डॅशिंग डायनामिक असं नेतृत्व आहे. अखंड महाराष्ट्र नव्हे आणि भारत देशामध्ये प्रसिद्ध झालेला हा पंच. गेल्या वर्षी देखील आपण कृष्णा शिरोलेने सारखं 3 महिने त्यांना खूप त्रास दिला आणि मॅचसाठी जरूर बोलवलं, एक दिवसासाठी का होईना पण आले होते. चला सामन्याकडे वळूया आपण. एक धाव इथे काढण्यात मात्र यशस्वी झाले. सेन्सिबल क्रिकेट आपण मैदानामध्ये पाहतोय. चांगल्या चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूवरती प्रहार सातत्याने आपण टेनिस क्रिकेटमध्ये पाहत असतो. सूरज याने अतिशय चांगलं षटक हाताळलंय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 2 गडी बाद केलेत आणि 5 धावा इथे खर्च केल्या. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल पॉवर प्लेच्या षटकामध्ये आणि एक दमदार संघाला देखील या ठिकाणी धावेंसाठून वंचित ठेवलंय. म्हणजे मदन चांदे पहिल्या षटकामध्ये एकही चेंडू त्याने मात्र फेस केला नाहीये आणि एक चेंडू 2 चेंडू मात्र फेस केले होते, मात्र धाव मात्र इथे काढण्यामध्ये एकही चेंडू मात्र फेस केला नव्हता आणि धाव मात्र इथे कुठल्याही प्रकारची त्याच्या बॅटमधून आलेली नाही आहे. आता मात्र त्याला संधीचं सोनं मात्र इथे करावं लागणार आहे. शेवटचे 18 चेंडू असतील. 3 चेंडूचा खेळ, 3 षटकांचा अजूनही खेळ बाकी असणार आहे. पाहिजे 3 षटकामध्ये इथे कितपत धावा काढण्यात यशस्वी होत आहेत हे देखील आपण पाहायचं आहे. गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. विवेक या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर आलाय. विवेक जाधव. कालिका माता पहा, खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं खेळाडूंमध्ये किती जिद्द पाहिजे. 2 वर्षापूर्वी खऱ्या अर्थाने हा खेळाडूचा पाय मात्र इंजरी जरूर झाली होती. त्या इंजरीला मात्र मात करून मात्र तो आज देखील इथे गोलंदाजीसाठी देखील सज्ज झालाय. पहा, अशी खेळाडूटी फार खेळाडूंमध्ये जर आपण पाहिलं तर कमी पाहायला मिळत असते, परंतु 2 वर्षामध्ये मात्र ती इंजरी कव्हर केली आणि आज मात्र कालिका माता क्रिकेट चषकामध्ये या ठिकाणी खेळत असताना आपण देखील पाहतोय. गोलंदाजी मार्कवर विवेक जाधवला देखील आपण पाहतोय. स्ट्राईकवर फलंदाज. इथे पहा, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू चाललाय. पंचांकडून इशारा येणं अजूनही बाकी असणार आहे. पाहायचं पंच कुठला इशारा देतील. 1 बाउन्स सीमापार 4 धाब्यांसाठी. 4 धाब्याने मात्र संघ पुढे सरकला जाईल. धाव संख्येत मात्र 4 धाब्याने भर झाली. धाव संख्या होते 2 गडी बाद 9 धावा. 9 धाव संख्या इथे आत्तापर्यंत काढण्यात यशस्वी होत आहेत. पहा, पहिलं षटक मात्र सूरज मोरेने हाताळलं होतं. पहिले 2 चेंडू मात्र त्याने निर्धाव टाकले होते. त्यानंतर मात्र 2 गडी बाद करण्यात यशस्वी झाला होता. त्यानंतर 5व्या चेंडूवरती चौकार आला होता आणि शेवटच्या चेंडूवरती सिंगल धाव. म्हणजे पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 गडी बाद करून 5 धावा मात्र फक्त खर्च केल्या होत्या. त्यानंतर मात्र विवेक जाधव मात्र गोलंदाजीवरती आला. त्याच्या पहिल्या चेंडूवरती मात्र इरादे स्पष्ट केलेत. आम्ही हार मारणारे खेळाडू नाही आहेत, आम्ही मुसाळ चांदेवाडीचे खेळाडू आहोत. हे पाहायचं आहे कशा पद्धतीने. इथे पहा गती परिवर्तन. इथे मात्र तू जर मला चौकार मारू शकतो तर मी देखील निर्धाव चेंडू टाकू शकतो. याचं प्रात्यक्षिक उत्तर आपण मैदानामध्ये पाहिलं. गोलंदाज विवेक जाधवच्या माध्यमातून 2 चेंडू हाताळले, 4 धावा खर्च केल्या. धाव संख्या मात्र इथे आतापर्यंत पाहतोय 2 गडी बाद 9 धावा. इथे पहा, पुन्हा एकदा पहा, चांगल्या चेंडूला सन्मान मात्र जरूर दिलाय. 1 धाव काढण्यात यशस्वी झालेत आणि एका धावेवर इथे समाधान मानावं लागतंय. धाव संख्या मात्र दुहेरी आकड्यात जात असताना धाव संख्या होते 2 गडी बाद 10 धावा. अजूनही या षटकातील 3 चेंडूचा खेळ अनिशेष आहे. पहा, विवेकने देखील चांगली गोलंदाजी केली, परंतु पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आल्यानंतर मात्र कमबॅक करण्याचं काम मात्र जरूर केलंय. आता मात्र प्रथम स्ट्राईकवरती आपण पाहतोय 15 गावमधील एक दमदार खेळाडू. ऑलराऊंडचा परफॉर्मन्स सातत्याने आपण पाहतो. त्याच्याकडून आपण आता पाहायचं आहे ह्या स्पर्धेमध्ये मात्र चांगला परफॉर्मन्स मात्र जरूर करावा लागेल. पाहायचं कशा पद्धतीने फलंदाजी होईल. स्ट्राईकवरती मदन चांदेला देखील आपण पाहतोय. डावखुरा फलंदाज आहे. चांगली फलंदाजी इथे करावी लागेल. आपला संघ मात्र धावेंसाठी संघर्ष करतोय. 4 षटकांची लढत आहे आणि 4 षटकामध्ये कमीत कमी 50 धावा इथे काढणं गरजेचं असणार आहे. समोरचा संघ जर आपण पाहिलं एक दमदार आहे. इथे पहा, असे चेंडू जर आपण मदनला टाकाल तर ते चेंडू मात्र आउट ऑफ द पार होतील आणि इथे मात्र आलाय षटकार. 6 धावेने मात्र संघ पुढे सरकेल. धाव संख्येत मात्र 6 धावेने भर. धाव संख्या होते 2 गडी बाद 16 धावा. आइए डीजे मास्टर.
चला यानंतर वावे जांभूळवाडी विपक्ष चोरवणे जखमीची वाडी दोन्ही संघाच्या करणारा विनंती असेल जशी विनिंग ब्रेक होईल तर टॉससाठी आपण टॉस का बॉक्समध्ये यायचं आहे. वेळेचं बंधन आहे मित्रांनो. वेळ आत्ता आपण पाहतोय 4:26 झालेत. आपल्याला अजूनही 2 ते 3 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. तर आपण टॉससाठी देखील लगेच जरूर येऊन या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. वावे जांभूळवाडी विपक्ष चोरवणे जखमीची वाडी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण टॉस का बॉक्स जवळ येऊन या ठिकाणी उभं राहायचं आहे. चला आपण पाहतोय खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं चिपळूण प्रीमियर लीगमध्ये देखील अर्धशतकाची खेळी या ठिकाणी मदन चांदेच्या माध्यमातून आपण पाहिली होती. तोच मदन चांदे इथे खेळत असताना आपण पाहतोय. ही विकेट फार महत्त्वाची असणार आहे खऱ्या अर्थाने. कालिका माता साखर चौकीची वाढीसाठी ते मात्र चांगल्या चेंडूला इथे सन्मान दिलाय. तोपर्यंत एक धाव इथे काढण्यात यशस्वी झाले. धावसंख्येत एका धावेने भर झाली. धावसंख्या होते 17 धावा. 2 गडी बाद 17 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकातील अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. गोलंदाजी मार्कवर विवेक जाधवला देखील आपण पाहतोय. इंजरी झाल्यानंतर देखील इथे गोलंदाजी मार्कवर आहे. सातत्याने 2 वर्ष मात्र इंजरीपासून झगडत होता आणि त्या इंजरीला वरती मात करून मात्र इथे आज कालिका माता क्रिकेट चषकामध्ये इथे खेळत असताना आपण पाहतोय. शेवटचा चेंडू असणार दुसऱ्या षटकातील. इथे पहा अतिशय चांगला चेंडू होता. इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. पहा लवेश जर आपण पाहिलं की सरळ वाटेने जर धावा येत असतील तर तुम्हाला रिव्हर्स अटेम्प्ट करण्याची कुठली गरज नसते. किती मोठा फलंदाज जरी असला तर तो मात्र अशी चुकी करतो आणि आपली विकेट मात्र गमवत असतो. पहा इथे मात्र 50,000ची टुर्नामेंट आहे खऱ्या अर्थाने. फर्स्ट प्राईज जर आपण पाहिलं 50,000 आणि अशा 50,000च्या मॅचेसमध्ये जर तुम्ही वारंवार रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा जर प्रयत्न कराल तर तुमचा परफॉर्मन्स तसा होणार नाही. याची देखील दक्षता आपण फलंदाजांनी घेतली पाहिजे. तिथे मात्र 2 षटकानंतर धावसंख्या झाली आहे 2 गडी बाद 17 धावा. धावा मात्र 8.5च्या सरासरीने ते धावा इथे काढण्यात यशस्वी झाले. 4 षटकांची लढत आहे. कमीत कमी 50 धावा इथे काढणं गरजेचं असणार आहे. समोरचा संघ देखील अतिशय दमदार आहे. ताकदवार संघ आहे. सातत्याने 2 वर्ष जर आपण पाहिलं तर दोन्ही संघ हे तुल्यबळ संघ आहेत. सातत्याने 2 वर्ष मात्र आपण पाहिलं तर क्वार्टर फायनलमध्ये हे दोन्ही संघ खेळले गेले होते. त्यामध्ये मात्र मुसाड चांदेवाडी या संघाने मात्र मात केली होती. चला वेळ घालवू नका. मॅच स्पीडअप करायची आहे. चला वेळ घालवू नका. लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. बरेच सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. यानंतर वावे जांभूळवाडी विपक्ष चोरवणे जखमीची वाडी दोन्ही संघाला शेवटचा कॉल असणार आहे. आयोजक या ठिकाणी कळवत आहेत जर आपला कर्णधार या ठिकाणी आला नाही 2 मिनिटाच्या आत कर्णधार येणं बंधनकारक असेल नाहीतर आपल्याला 2 धावेची पेनल्टी दिली जाईल. याची दक्षता घ्या. वेळेचं बंधन आहे मित्रांनो. वेळ फार महत्त्वाची आहे. सातत्याने या स्पर्धेमध्ये 32 संघ या ठिकाणी खेळत आहेत. चला या ठिकाणी आयोजकांनी कळवलंय कालिका माता साखर चौकीची वाडी या संघाला 2 धावेची पेनल्टी असेल. जसा पहिला डाव संपेल तर त्या 2 धावा मुसाड चांदेवाडी संघाच्या स्कोअरमध्ये 2 धावा ॲड केल्या जातील. याची दक्षता घ्या. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे की 2 धावेची जी पेनल्टी लागली गेली आहे कालिका माता साखर चौकीची वाडीला त्या धावा मुसाड चांदेवाडी संघाचा पहिला डाव संपल्यानंतर त्या 2 धावा इथे कव्हर केल्या जातील. याची दक्षता घ्या. ही स्पर्धा सातत्याने ओमसाई MTCच्या माध्यमातून ही स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून इथे लाईव्ह स्पर्धा इथे कव्हर केली जाते. असं अतिशय चांगलं टेलिकास्ट आपण पाहतोय. कॅमेरामॅन असतील ऑपरेटर असतील त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा सातत्याने तिसरं पर्व आहे. या तिसऱ्या पर्वात देखील ओमसाई MTC लाईव्ह टेलिकास्ट आपण या ठिकाणी पाहतोय. कालिका माता क्रिकेट चषक 2024 मध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं सर्व खेळाडूंचं सर्व प्रेक्षकांचं मी हार्दिक स्वागत करतोय.
चला सामन्याला सुरुवात करा. वैयक्तिक पहिल्या संघाकडून तिसरा षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर साहिल गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. पहा 12 चेंडूमध्ये आतापर्यंत 17 धावा काढण्यात यशस्वी झालेत. म्हणजे 8.5च्या सरासरीने इथे धावा मात्र इथे काढण्यात यशस्वी झालेत. स्ट्राईकवरती मदनला आपण देखील पाहतोय. साहिल गोलंदाजी मार्कवर इथे पहा रिव्हर्स अटेम्प्ट केला गेला आणि चेंडू चाललाय वन बाउंस सीमा पार. 4 धाव्यांसाठी धावसंख्येत मात्र 4 धावेने भर झाली. धावसंख्या होते 21 धावा. 2 गडी बाद 21 धावसंख्या इथे आपण पाहतोय. चला संधी देऊया आपण. दुःखावर फुंकर मारण्याचं काम जर कोणी करत असेल ते म्हणजे संगीत. चला जाऊया डीजे मास्तरांकडे. सुरुवात करा सामन्याला. वेळ घालवू नका. चला शेवटचा कॉल आहे. वावे जांभूळवाडी विपक्ष चोरवणे जखमीची वाडी. टॉससाठी आपण यायचं आहे, याची दक्षता घ्या. चला इथे पहा अतिशय देखणा फटका. बॅक टू बॅक दुसरा चौकार इथे येत असताना मदन चांदेच्या बॅटमधून योगेशजी जाधव साहेबांकडून देखील 200 रुपयाचा पारितोषिक. जो रिव्हर्स चौकार त्याने मारला होता त्याला 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं झालं आहे. त्याचबरोबर सिद्धेजी उत्तेकर साहेबांकडून देखील 100 रुपयाचा पारितोषिक, म्हणजे 300 रुपयाचा मानकरी ठरला आहे. जो रिव्हर्स चौकार याने जो मदन चांदेने लगावला होता त्यासाठी या ठिकाणी सन्माननीय योगेशजी जाधव साहेबांकडून 200 रुपयाचा पारितोषिक आणि त्याचबरोबर सिद्धेजी उत्तेकर यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी देण्यात आलेला आहे. चला सामना संपल्यानंतर हे 300 रुपये देखील तुम्हाला या ठिकाणी प्रदान केले जातील. धावसंख्या मात्र 4 धाव्याने भर झाली आहे. धावसंख्या होते 25 धावा. साहिल मात्र कुठेतरी खराब गोलंदाजी करतोय. 2 चेंडू टाकलेत आणि 8 धावा खर्च केल्यात. इथे पहा पुन्हा एकदा त्याच पद्धतीने मारण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथे मात्र चेंडू आणि बॅटचा मात्र संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. तिसरा चेंडू मात्र निर्धाव टाकला. आता मात्र कमबॅक केलंय. 2 चेंडूवर 2 चौकार आले. त्यानंतर मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. पहा गोलंदाज मात्र कुठेतरी इथे मात्र हवी ठरलाय. 2 चेंडूवरती चौकार आले. त्यानंतर मात्र निर्धाव टाकण्याची क्षमता या ठिकाणी गोलंदाज साहिलने ठेवली आहे. चौथा चेंडू गोलंदाजी मार्कवर. साहिल पुढे. समोर फलंदाज डावकुरा फलंदाज मदनला देखील आपण पाहतोय. इथे पहा चेंडू मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न आहे. पहा मोठा फलंदाज आपण खेळताना आपण पाहतोय लवेजी. खऱ्या अर्थाने 2 चेंडू स्लो गतीने टाकले गेले होते. त्यानंतर मात्र तेच तरा चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. पहा इथे मात्र मदन चांदेला मात्र इथे बीट करण्यामध्ये मात्र इथे मात्र साहिल देखील या ठिकाणी सज्ज झालाय खऱ्या अर्थाने आणि 2 चेंडू त्याने बीट केलेले आहेत. 5वा चेंडू इथे पहा 5वा चेंडू देखील या ठिकाणी बीट केला. म्हणजे बॅक टू बॅक 3 चेंडू इथे निर्धाव टाकण्यात यशस्वी झालाय. पहा एखाद्या मोठा फलंदाज ज्यावेळेस समोर असतो ना त्यावेळेस गोलंदाजावरती थोडंसं दडपण असतं. पहिले 2 चेंडू मात्र त्याने टाकले आणि कुठेतरी दडपण असताना मात्र 2 चेंडूवरती 2 चौकार आले होते. त्यानंतर मात्र त्याने मदन कशा पद्धतीने फलंदाजी करेल, कशा पद्धतीने शॉट सिलेक्शन करेल हे त्याने मात्र घेरलं आणि इथे मात्र बॅक टू बॅक 3 चेंडू मात्र निर्धाव टाकलेत. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल साहिलच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकातील. इथे पहा चांगल्या चेंडूला सन्मान. इथे मात्र स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न इथे मात्र कुठल्याही प्रकारचा होत नाही आणि स्ट्राईक मात्र आपल्याकडे ठेवत असताना मदन आपण पाहतोय. धावसंख्या मात्र झाली आहे 2 गडी बाद 26 धावा. चला जाऊया आपण डीजे मास्तरांकडे. थोडंसं डीजे संगीत देखील वाजवा.
2017 पासून आपण ऐकतोय. चला वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून चौथं षटक म्हणजे स्लॉग ओव्हरचं षटक टाकण्यासाठी साई देखील गोलंदाजी मार्कवर इथे सज्ज झालाय. तर पाहिजे साई मात्र कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. 18 चेंडूचा खेळ संपलाय आणि 26 धावा इथे फक्त काढण्यात यशस्वी झालेत. म्हणजे हे षटक फार महत्त्वाचं असणार आहे. या षटकामध्ये 15 धावा आल्या तर 40 धावेपर्यंत मात्र संघ मात्र मुसाळ चांदेवाडी इथे मात्र पोहोचू शकेल. संघात मात्र त्या 40 धावा जर झाल्या तर मात्र कुठेतरी टफ मात्र इथे आपल्याला पाहायला मिळेल. यात मात्र तीळ मात्र शंका नसेल. इथे पहा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, जेलची संधी आहे आणि त्या संधीचं सोनं झालंय आणि इथे मात्र गडी बाद झालाय. जो खेळाडू मात्र इथे बाद करायचा होता, जे जाळं मात्र इथे झगडलं होतं, ते जाळाच्या मध्ये मात्र मदन चांदे मात्र इथे अडकलाय आणि गडी बाद झालाय. तिसरा मदन चांदेच्या माध्यमातून बॅक टू पॅव्हिलियन इन फलंदाज मदन चांदे. आइए डीजे मास्टर. बॅकफुटला जात असताना मुसाळ चांदेवाडी मात्र संघ इथे पाहतोय आपण मैदानामध्ये. दुसरा चौथा आदरा बसतोय. लागलं होतं तोच फलंदाज इथे मात्र बाद झालाय. नवीन फलंदाज पाहायचा आहे, एंटर होईल. कुठला फलंदाज इथे एंटर होईल हे देखील आपण पाहायचं आहे. आज मात्र मला वाटतं रुपेश चांदे इथे खेळताना दिसत नाहीये. आज मला वाटतं कुठेतरी कामानिमित्त बाहेर असेल. किती कमतरता इथे मात्र जरूर आपल्याला वाटेल. खऱ्या अर्थाने चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून साकारत असताना आपण जरूर पाहिली आहे. मात्र आज मात्र ती गोलंदाजी मात्र या स्पर्धेमध्ये नसणार आहे. मात्र तोच पाहायचं आहे कितपत या ठिकाणी रुपेश चांदे नसताना मात्र इथे मुसाळ चांदेवाडीला कशा पद्धतीने या ठिकाणी संघर्ष करावा लागेल. 26 धावसंख्या, 4 गडी बाद, 26 धावा. म्हणजे संघ मात्र अडचणीमध्ये आहे. अजूनही 4 चेंडूचा खेळ शनीचा आहे. 4 चेंडूमध्ये जर 2 मोठे फटके आले तर मात्र संघ मात्र 40च्या आसपास पोहोचेल. यात मात्र तीळ मात्र शंका नसेल. आणि संघ मात्र समोरचा संघ देखील दमदार आहे, अतिशय चांगला संघ आहे. चला यानंतर लगेचच मी विनंती करतोय, चला टॉस या ठिकाणी करायचं आहे. वावे जांभूळवाडी विपक्ष चोरवणे जखमीची वाडी. आयोजकांनी आम्हाला सांगितलं 1 मिनिटाच्या आत जर तुम्ही आला नाही तर तुम्हाला 2 धावेची पेनल्टी या ठिकाणी दिली जाईल. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करणारा संघ जर आपण पाहिला, कालिका माता साखर चौकीची वाडी या संघाला 2 धावेची पेनल्टी या ठिकाणी दिली गेलेली आहे. तर आपल्याला देखील या ठिकाणी 2 धावेच्या पेनल्टीला पात्र दिलं जाईल, याची दक्षता घ्या. टॉससाठी या शेवटचा कॉल आहे. साई गोलंदाजी मार्कवर आहे. हॅट्रिकची संधी असणार आहे साईला. इथे पहा मोठा फटका, बिग हिट केला, चेंडू चाला. इथे मात्र समालोचन कक्षापर्यंत साऊंड आला आणि चेंडू गेला आउट ऑफ द पार. 6 धाव्यांसाठी धावसंख्येत मात्र 6 धाव्याने भर झाली. धावसंख्या होते 32 धावा. साहेब असतील यांच्या माध्यमातून खेळाडूंना प्रोत्साहित करण्याचं काम मात्र इथे केलं जाते. ते पहा पंचांकडून इशारा येतोय, व्हाईट बॉलची घोषणा केली जाते. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 23 लवेजी इथे अवलंबला जातोय आणि धावसंख्येत मात्र 1 धावेने भर होणार आहे. धावसंख्या होते 33 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट. म्हणजे 4 गडी बाद 33 धावा. 33 धावसंख्या इथे फलकावरती लागली जाते. अजूनही या डावातील 3 चेंडूचा खेळ निशेष आहे.
साई गोलंदाजी मार्कवर चौथा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे. इथे पहा पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र गडी बाद झालाय. 5वा गडी बाद होते. गडी क्रमांक 5 ओमच्या माध्यमातून बाद झालाय. मुसाड चांदवडी संघाला 5वा आदरा बसलाय. आइए डीजे मास्टर. रघु फलंदाजीसाठी देखील सज्ज झाला. अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूमध्ये जर एक मोठा फटका आला तर मात्र संघ कुठेतरी 40च्या आसपास मात्र जरूर पोहोचेल. म्हणजे मी मगाशी सांगितलं तर 40 धावा जर झाल्या तर मात्र कुठेतरी सामना मात्र चुरशीचा होईल. रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथे पहा चप्पापर्यंत चेंडू मात्र खाली राहतोय. चेंडू आणि बॅटचा मात्र संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची इथे सांगता झाले. अतिशय चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. स्लॉग ओव्हरचं षटक कशा पद्धतीने रवेजी हाताळावं याच्या प्रात्यक्षिक उत्तर आपण मैदानामध्ये पाहतोय. गोलंदाज आपण पाहतोय साईच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहिली. 5 चेंडू त्याने आतापर्यंत हाताळलेत आणि फक्त 7 धावा आणि 3 गडी बाद करण्यात यशस्वी झालाय. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. इथे पाहायचं आहे. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. दुसरी धाव देखील सहजरित्या या ठिकाणी पूर्ण केली जाणार आहे. इथे मात्र तिसऱ्या धावेला मात्र गडी बाद झालाय. 6 गडी बाद धावसंख्या होते 35 धावा आणि 2 धाव्यांची पॅनल्टीमध्ये असे 37 धावा या ठिकाणी पूर्ण होतील आणि 38 धावांचं लक्ष्य असणार आहे. 24 चेंडू 38 धावा कशा पद्धतीने पूर्ण होतील हे देखील आपण पाहणार आहोत. चला फेरीतील शेवटचा सामना असेल मित्रांनो. एका बाजूला चोरणे जखमीशेवाडीचा संघ असेल तर दुसऱ्या बाजूला वावे जांभूळवाडीचा संघ असेल. सन्माननीय शरदजी गोगावळे साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केला जातोय. नशिबाचा कौल आता तो कोणाच्या बाजूने झुकतोय बघावा लागेल. नक्कीच नाणेफेकीचा कौल वावे जांभूळवाडी संघाच्या बाजूने झुकतोय. वावे जांभूळवाडी संघाचे कर्णधार दिनेशजी सावंत आमच्यासोबत जोडले जातील. नाणेफेक जिंकल्याच्या नंतर नक्कीच आपला निर्णय काय असेल दिनेशजी? सर्वप्रथम कालिका माता क्रिकेट चषक 2024 आणि ह्या ज्या 3 दिवसाच्या क्रिकेट स्पर्धा भरवल्या त्या खरोखरच चांगल्या आणि उत्तम प्रकारे पार पडणारच आहेत. त्याच्यामध्ये मी जांभूळवाडीच्या क्रिकेट मंडळाच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि दुसरं म्हणजे ही जी मॅच जी आहे 4 ओव्हरची आहे तर त्याच्यामध्ये आमचा जो टार्गेट असेल तो 4 ओव्हरमध्ये कसा प्रतिस्पर्धी संघाला रोखण्यात यश मिळेल हा आमचा प्रयत्न असणार आहे. नक्कीच मित्रांनो, नक्कीच नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय असेल. त्यांनी देखील सांगितलंय सामोरे संघाला की कमीत कमी धाबांमध्ये रोखण्याचा प्रयत्न केला जाईल. मित्रांनो, खऱ्या अर्थाने जर सांगायला गेलं तर ज्या अडुमान क्रिकेट मंडळ साखर जांभूळवाडी संघाने ज्यावेळी खायलँडसारख्या मैदानामध्ये भव्यदिव्य असे सामने भरवले होते त्या स्पर्धेमध्ये देखील आपण पाहिलं असेल. शेवटचा सामना पाहिला असेल वावे जांभूळवाडी विरुद्ध चोरणे जखमीशेवाडी संघ. हा देखील फायनलचा सामना आपण रंगताना पाहिला होता. त्यावेळी वावे जांभूळवाडी संघाने वर्चस्व गाजवलं होतं. परंतु आता जर पाहिलं तर तीच लढत, तेच खेळाडू, तोच संघर्ष, परंतु पहिल्या विजयाची तलाश आपल्याला पाहायला मिळणार आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर कदाचित तुमचा निर्णय काय असता सर? नाणेफेक हरल्यानंतर जो आमचा निर्णय असेल तो कमीत कमी त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे. कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न जेव्हा आम्हाला हे प्रयत्न असेल ते कमीत कमी हे प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त हे करण्याचा. नक्कीच सर, मी शेवटचा प्रश्न आपल्याला विचारतोय की कदाचित मी मगाशी सांगितलं होतं की मागच्या वेळी तुमचा पराजय झालेला, जर अजून जर आपण पाहिला तर मुसाड चांदेवाडीमध्ये ज्यावेळी सामने झाले त्यावेळी सुद्धा तुम्हाला वावे जांभूळवाडी संघासोबत पराभव पत्करावा लागला असता. परंतु या पराभवाची भूल विजयात कशा पद्धतीने रूपांतर करावे लागेल, ती स्ट्रॅटेजी काय असेल तुमची?
काय नाही त्याच्यासाठी काय आपण जो आहे तो प्रयत्न आपण आपल्या खेळाडूतून करावेन आणि ह्याची हे देईन मी तुम्हाला. नक्कीच मी शेवटचे येतोय, काय या आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन खूप महत्त्वाचं आहे त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही. आणि जे तुमचं हे सर्कल ग्राउंड आहे त्याच्यामुळे बॅटिंग लाईनमध्ये खूप महत्त्वाचं आहे योगदान आहे त्याच्यात. नक्कीच धन्यवाद असेल. दोन्ही संघांना शुभेच्छा देतोय. नाणेफेक जिंकलाय वावे जांभवडी संघाने आणि प्रथम निर्णय घेतलाय फलंदाजी करण्याचा आणि क्षेत्ररक्षणासाठी प्राचारण केलंय ते अर्थात चोरणे जखमेच्या वाडी संघाला. दोन्ही संघाला शुभेच्छा असेल. नक्कीच क्षेत्ररक्षण स्वीकारलंय नक्कीच आणि फलंदाजी प्राचारण केले चोरणे जखमेच्या वाडी संघाला. धन्यवाद. आपण जातोय कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. आवाज ऐकतोय उमेश मसूद सर आणि लवेश सर यांचा. धन्यवाद. हॅलो हॅलो हॅलो. चला सामन्याला या ठिकाणी सुरुवात झाली आहे. तर जसा दुसऱ्या डावाला सुरुवात होईल तर लवीजी दिघे सरांचा आवाज आपल्यासमोर असल्या आईच्या मायक्रोफोन पे लवीजी दिघे सर पुढचा आवाज आपण पाहतोय. थोड्या वेळासाठी मी देखील थांबतोय. येस थँक यू व्हेरी मच उमेश सर. आपण पाहतोय मुसांड चांदेवाडी विपक्ष कालिका माता साखर चौकीची वाडी यामध्ये दरम्यान ही मॅच पत्र टॉस जिंकला होता. प्रथम आमंत्रित केलं होतं फलंदाजीसाठी चांदेवाडी संघाने 37 धावा केल्या. 38 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय. कशा प्रकारे धावांचा पाठलाग करतील हे देखील पाहणं गरजेचं राहील. आफ्टर गोजा बॅक फुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक. या चेंडूवर मिळेल एक धाव. एके धावेने धाव फलक पुढे येत आहे. धाव फलक दोन्ही आकडेवर बिनगडी बाद टीम आपण पाहतोय कालिका माता साखर चौकीची वाडी हा संघाला आपण पाहतोय 4 षटकामध्ये 38 धावा करायच्यात. कशा प्रकारे धावा करतील का सहजरित्या सामना जिंकेल टीम चांदेवाडी संघ हे देखील पाहणं गरजेचं राहील. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय गोलंदाज मदन. सुरेख लाईन अचूक टप्प्यावर गोलंदाजी तो पाहायला मिळते. चेंडू पिच झाल्यानंतर थोडासा खोलवर राहिला. मोठा फटका लगवायचा होता अक्रॉस द बॅट खेळण्याच्या प्रयत्नामध्ये. इथे पंचांचा इशारा तो लेग बाईच्या स्वरूपात अनोखी अदा असं दाखवून देताना पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. लेग बाईच्या स्वरूपात मिळेल एक धाव. धाव संख्या 3 आकडेवर बिनगडी बाद टीम चौकीची वाडी आपण पाहतोय. कालिका माता चषक 2024 मध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण मी लवेश दिघे मोरबे तुमचं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. पहिलं षटक प्रगतीपथावर. सुरेख फटका स्विच साऊंड मिड ऑफ द बॅट. मिस टायमिंग स्ट्रोक. एलिव्हेशन कमी मिळतं. जेलची नामी संधी. पहिला धक्का टीम चौकीची वाडी संघाला. फलंदाज बाद. चांगली सुरुवात मात्र करावी लागेल. 38 धावांचा पाठलाग करायचा आहे असं म्हटलं जातं ना की आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका. कारण लोक डासाळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. बी पॉझिटिव्ह क्रिकेट मात्र खेळावं लागेल. टीम आपण पाहतो चौकीची वाडी संघाला 38 धावा करायचे. कमीत कमी 9.30च्या सरासरी मात्र तुम्हाला धावा कराव्या लागतील. सामना जिंकायचा असेल तर चांगला खेळ करणं अनिवार्य राहील. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना मदन चांगली गोलंदाजी करून देतोय. पिवंत षटक कसं हाताळावं याचं ज्वलंत उदाहरण मदनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या स्थिर 3 धावा. अजूनही 36 धावांची गरज असेल तर टीम चौकीची वाडी संघाला मोठे फटके नांदेडवारे राहील. पिवंत षटक अतिशय दर्जेदार राहिले. ओव्हर द विकेट गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ओ चांगली लाईन चेंडू पिच झाल्यानंतर खोलवर राहिला. यो मिस आहे. क्लीन बॉल. दुसरा धक्का टीम चौकीची वाडी संघाला. पंचांचा इशारा येतो षटक समाप्तीचा. 38 धावांचा पाठलाग करत असताना टीम चौकीची वाडी संघ जाऊन पोहोचला. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा 2 गडी बाद 3. एस
माध्यमातून महाराजांचं एक मधुर गीत आपण ऐकलात. ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून खरं तर ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेत आहेत जे प्रेक्षक त्यांचं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं तसेच अतिथी मंचावर बसलेल्या सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत. तर नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रत्येक आता मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावर आलेला खेळाडू गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं सांगे कोट्यातील दुसरा षटक घेऊन नवीन गोलंदाज तयार. रघु गोलंदाजी मार्कवर पंचांच्या आपण पाहतो उजव्या इष्टातून गोलंदाजी करताना राऊंड विकेट गोलंदाज तयार. रघु 2 विकेट पहिल्या षटकामध्ये मदनने नक्कीच मिळवून दिले. चांगली गोलंदाजी मदनच्या माध्यमातून पाहायला मिळाली. राऊंड विकेट गोलंदाज तयार. स्वीट फटका इथे पाहायला मिळाला. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने चेंडू मारला जातोय. त्यावर मिळतील 2 धावा. या 2 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलक 5 या आकड्यावर मोठे फटके मारावे लागतील. अकूट टप्प्याचा चेंडू होता. लेट कट वेट अँड वॉच फटका मारला होता बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने. तिथे खेळाडू आपण पाहतो. या चेंडूवर मिळाल्या 2 धावा. 2 धावेने धावफलक पुढे. धावसंख्या 5 या आकड्यावर. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाजी मार्कवर रघु गोलंदाजी मार्कवर सज्ज. मोठा फटका बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने खेळाडू तैनात आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये इथं झेल टिपला जातोय. तिसरा दिलका टीम चौकीची वाडी संघाला. चौकीचीवाडी संघाला थोडंसं चौकीचीवाडी संघ बॅकफुटला जाताना आपल्याला पाहायला मिळतं. तर आपण पाहतोय रघु सुर्वे यांचं आपण चिपळूणच्या ठिकाणी स्पोर्ट्सचं दुकान पाहतो. सुर्वे स्पोर्ट्स म्हणून दुकान आपल्याला एक शॉप आपल्याला पाहायला मिळतं. दर्जेदार बॅट्स बॉल क्रिकेटचे सर्व सामग्री त्या शॉपमध्ये मिळते. जर कोणाला काय घ्यायचं असेल तर नक्कीच संपर्क करा. रघु यांच्याशी प्रोप्रायटर आहेत सुर्वे स्पोर्ट्स चिपळूण यांच्या माध्यमातून खरं तर सर्व बॅट्स बॉल जे काही क्रिकेटची सामग्री लागेल तर त्या शॉपमध्ये नक्कीच मिळते. तर आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळेल. सूरज फलंदाजी मार्कवर इनॅक्ट क्रमांक 5व्या क्रमांकावर आलेला खेळाडू कोणत्या प्रकारे फलंदाजी करेल. आत्ता मात्र संघाला गरज आहे ती एक भागीदारीची चांगली पार्टनरशिप करावी लागेल आणि टीमला मात्र विजयाच्या दिशेने मात्र घेऊन जावं लागेल. इथे पहा लेट कट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. बराच काल चेंडू हवेत होता. एलिव्हेशन कमी आपल्याला पाहायला मिळालं. जसा अकूट टप्प्याचा चेंडू भेटला पुल करण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन कमी आणि या चेंडूवर मिळतील 2 धावा. 2 धावेने धाव फलक पुढे जाते. धाव फलक जाऊन पोहोचतंय 7 या आकडेवर. अतिशय दयनीय अवस्था टीम चौकीची वाडी संघाची. मोठे फटके कुठेतरी येत नाहीत. झकलून ठेवण्याचं काम गोलंदाजांच्या माध्यमातून नेहमी केलं जात आहे. अचूक टप्प्यावर गोलंदाजी नियंत्रण ठेवलं जात आहे चेंडूवरती. चांगली लाईन लेन टाकत असताना गोलंदाजी मार्कवर रघु लेफ्ट आर्मवरती विकेट. गोलंदाज तयार. इथे पहा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. लगेच तो आजादीने तो बर्बादी होईल का. यस बर्बादी होईल. फलंदाज 4थ्या विकेटचा पतन. फलंदाज बाद. वाडी संघ आपण पाहतोय जीवनात सगळं संपलं असं वाटू लागल्यावर मॅक्सवेलची अफगाणिस्तान विरुद्धचे खेळ आठवा. आयुष्यात कधी संपत नसते. केवळ निकालाचा लढा द्यायचा हिमतीने उभे राहा. आयुष्यात एक तर मित्र असा पॅट कमिन्स सारखा असावा की जो शेवटपर्यंत नक्कीच आपल्या मित्राला साथ देईल. असं मात्र खेळ मैदानाच्या आतमध्ये चौकीची वाडी संघाला करावा लागेल. कोणत्या तरी एका खेळाला मात्र मोठे फटके मारावे लागतील तर सामना विजयाच्या दिशेने झुकताना पाहायला मिळेल. कारण की आतापर्यंत दर्जेदार गोलंदाजी चालले ते टीम
आपण पाहतो इथे पहा मोठा फटका लगवायचा होता, बॅट शिकायला लागते, चेंडू जाईल सरळ शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने, तिथे खेळाडू आहे रनआउटची संधी, परंतु इथे देखील पाहूया क्लोज कॉल आणि विकेटचा पतन धावतीच्या स्वरूपात 5वा धक्का टीम चौकची वाडी संघाला. मच निडेड बाउंड्री इथे लगवली जाते बाईकच्या स्वरूपात. कसे काही ना आपण धावा येणं गरजेचं राहील टीम कालिका माता साखर चौकीची वाडी संघासमोर, कारण की अप्रतिम गोलंदाजी होताना आपल्याला पाहायला मिळते. खरं तर चांदेवाडी संघ गोलंदाजी करत असताना आता येणारे 11 चेंडू 25 धावेची गरज. इथे पुन्हा मोठा फटका लगवायचा होता, बॅकफुटला जाऊन डीप स्क्विडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न फलंदाजाचा असफल ठरला. बॅट आणि चेंडूमध्ये कोणताही संपर्क नाही. निर्धाव चेंडू जे सांगता डॉट चेंडू जे नक्कीच सांगता येईल. इथून डॉट चेंडू फेकले जातील तसं प्रेशर मात्र क्रिएट केला जाईल फलंदाजांवरती, आणि मोठा फटका आला तर नक्कीच प्रेशर क्रिएट होईल गोलंदाजांवरती. प्रत्येक षटकामध्ये 1 ते 2 मोठे फटका येणं गरजेचं राहील टीम चौकीची वाडी संघासमोर, कारण की 38 धावांचा पाठलाग करायचा. 37 धावा केल्या होत्या चांदेवाडी संघाने. मोठं आव्हान नक्कीच नव्हतं, परंतु मॅच मध्ये चांगलं कमबॅक करून देताना गोलंदाज चांदेवाडी संघाचे. ओव्हर पिच चेंडू होता, नक्कीच आउटसाइड लेग इथं नक्कीच चेंडू जातोय, पंचाचा इशारा येतोय. लेग बाईच्या स्वरूपात इथं मिळेल एक धाव. एका धावेने धावफलक पुढे जाते पहा. धावफलक 13 आकडेवर. धावसंख्या 13, 38 धावा करायचे. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ. येणारे 3 चेंडूमध्ये मोठे फटके येतील का हे देखील पाहणं गरजेचं राहील. जर या 3 चेंडूमध्ये मोठे फटके आले नाही तर मॅच जवळपास पूर्णपणे झुकेल ते चांदेवाडी संघासमोर. धावसंख्या आपण पाहतोय
तेरा 6 गडी बाद. यावेळी नक्कीच पुन्हा एकदा पण त्यांचा इशारा आमच्यापर्यंत हा देखील लीग बायच्या स्वरूपात एक धाव मिळेल, कारण की मोठे फटके लगवण्याच्या नादामध्ये पहा इथे मोठे फटके इथे लागत नाहीत. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न मात्र इथं केला जातो, परंतु चेंडू आणि चेंडू फळीमध्ये संपर्क कोणताही पाहायला मिळत नाहीये. लीग बायच्या स्वरूपात इथं मिळेल एक धाव. पुढील चेंडू साठण्यासाठी गोलंदाज तयार. विठ्ठल गोलंदाजी मार्कवर सज्ज. पुढील चेंडू टाकण्यासाठी राऊंड द विकेट गोलंदाज तयार. ह्यावेळी लेटकर करण्याचा प्रयत्न बॅकफुटला जाऊन पंच केलाय पॉईंटच्या दिशेने. या चेंडूवर एक धाव मिळेल. एकेरी दुहेरी धावेने कोणता फरक पडणार नाही बा टीमला. टीम आपण पाहतोय चांदेवाडी संघाला, कारण की धावा भरपूर करायचे आहेत आणि चेंडू मात्र आता कमी राहिले. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाजी मार्गवर गोलंदाज विठ्ठल देखील चांगली गोलंदाजी करतोय. खरं तर पहिल्या चेंडूवर मच निडेड बाउंड्री आली होती, त्यानंतर चांगला कमबॅक करून देताना विठ्ठल हाफ टॅकर होता, परंतु चेंडू पहा पिच झाल्यानंतर खोलवर राहिला. चेंडू उचली मात्र घेत नाही, पण त्यांचा इशारा येतोय षटक समाप्तीचा. 3 षटकाच्या अखेरीस धावांचा पाठलाग 38 धावांचा पाठलाग करत असताना टीम कालिका माता साखर चौकीची वाडी संघ 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागलेत 15. SDJ इथे पहा मोठा फटका लगवला जातोय. झेलची नामी संधी मिड विकेटच्या दिशेने चांगला झेल घेतला जातोय. फलंदाज इथं होईल बाद. मॅच मध्ये ट्विस्ट. SDJ
चांदेवाडी